माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आणि मग मला डायलिसिस तिकडे नव्हतं आणि मग मी मुंबईला माझं डायलिसिस करण्यासाठी मुंबईला आलो. मला पहिल्यांदा त्यावेळी मुंबईत आला. मुंबईत फक्त एकच की त्या काळामध्ये तिकडे डायलिसिस सेंटर नव्हते आणि त्या डायलिसिससाठी मी मुंबईला. पण तुमच्या आईनं तुम्हाला किडनी दिलेली आहे तर हा एक पुनर्जन्मच आहे तुमचा. मुख्य कसं झालं बघ, माझं दर आठवड्यात मी एकदा डायलिसिस करत होतो आणि मग जेव्हा ठरलं की किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे तर माझ्या घरामधले सगळे आई, वडील, बहीण, भाऊ, माझी पत्नी, लेकरं सगळ्यांनी टेस्ट केलं आणि मग ही 1995ला सगळे तयार. पण आईची किडनी 12 फेब्रुवारीला मॅच झाली मला. तर तो दिवस मी वाढदिवस म्हणून साजरा करतो आणि 22 फेब्रुवारीला मला आईने किडनी दिली. किडनी देत असताना डॉक्टर चिब्बर तिला भेटले आणि म्हटले की हम तुम्हारा गुर्दा निकाल आहे. ते म्हणले मला तुझी भाषा येत नाही, इलिटरेट आहे ना माझी आई. ते म्हणले हे बघ मला भूल दे, माझी किडनी काढ, तात्याला बसव, चलते का नाही बघ. मला सांगा एक इलिटरेट आई असं कसं म्हणू शकते, पण ती म्हणली चलते का नाही बघ आणि चलली नाही तर दुसरी घे. आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझी आई आपल्या दोन्ही किडनी द्यायला तयार झाली. आणि त्या दिवशी मी असा विचार केला की हे दुसरा जन्म जो आहे तर या जन्माला आपलं काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी माझी आई, तिला 166% पडले होते. पुन्हा मला बघायला आली, तिला आजार, मला तर काही फार मोठा नव्हता. मला असं वाटलं की आई माझ्यावर एवढं प्रेम करते, तिने मला दुसरा जन्म दिला आणि ते माझं इन्स्पिरेशन राहिलं. त्याच्यामुळं मग मी बाहेर जाऊन हे शिबिर सुरू केले. पण मुख्य आहे ते आईचे डिव्होशन, तिच्यामुळं हे करणं शक्य झालं मला.